खाइयो चुन चुन खाइयो मांस दोन नयन छान दियो पिया मिलन के आस. ते साधू संत त्या कावळ्यांना सांगतात, हे कावळ्यानो, आमचं सर्व मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका. अजून सुद्धा तो जगाचा मालक आम्हाला भेटेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबर आहे. एवढं माझं भजन करतात तरी त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झाले तुमच्या दारात उभे, काहीतरी बोला. या विश्वात सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये. आणि त्या निळोबरायच्या अंतःकरणामध्ये जर काही इच्छा प्रकट झाली तर ती संसाराविषयी कशी होऊ शकते महाराज. साधू हा इच्छेच्या पलीकडचा विषय. आणि या अभंगामध्ये तर निळोबराय सांगतात की देवा, एक छोटीशी इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये. साधूच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी जरी इच्छा नसली तरी परमार्थाविषयी साधू इच्छा प्रकट करतात. तुकोबरायचा किती गोड प्रमाणे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमलापती तुझबानाने कंटाळा. निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभी आहे. पांडुरंगा, ओ पांडुरंगा, ऐका ना. काय निळोबराय, काय नाही पांडुरंगा, एक छोटीशी अपेक्षा आहे, छोटीशी इच्छा आहे माझ्या अंतःकरणामध्ये. देव तर गदगदच झाला. सांगा ना तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला लोकसभेचं तिकीट देऊ? अजिबात नाही. विधानसभेचं अजिबात नाहीये. काय पाहिजे ते सांगा, फक्त तुम्ही तुमची इच्छा प्रकट करा. निळोबराय म्हणतात, देवा काही अपेक्षा नाही, काही इच्छा नाही, माझी एक छोटीशी इच्छा आहे. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे पांडुरंगा, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं पहिलं समागम त्यांचा समागम समागम घडो त्यांचा समागम त्यांचा समागम त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज ऐकता गोष्टी पहिल्या चरणामध्ये माझ्या निळोबराय पांडुरंगाला सांगतात, ए पांडुरंगा ऐक ना, घडो त्यांचा समागम. देवा अशा लोकांचा समागम दे, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये जे लोक तुझ्यावर प्रेम करतात. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो की जगात असा माणूसच नाही की तू देवावर प्रेम करण महाराज. कारण भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्यानं अशा काही गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो महाराज. म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तर राग येतो गणू. वयाच्या अगोदर आपले केस पांढरे झालेले आवडतात आपल्याला? अजिबात नाही महाराज. आणि वयाच्या अगोदर टक्कल पडलं तर लय जीवाला खातात लोक. तुम्हाला उदाहरण सांगतो. माझ्या गाडीवर एक पहिला ड्रायव्हर होता. हे तब्येत 72 किलोचा टोंग्या, काहीच नाही, नुसता खायचा ना गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी. दिसायला गोरापान, तब्येत चांगली, पण वरती मजलाच नव्हता सोपन. मग ते असं कीर्तनाला कुठं असं त्याला लय हाऊस पुढं बसायची. आणि पुढं बसलं की गोरपान दिसायचं पण वरती मजला खाली दिसायचा ना. मग लोक हसायचे.
एक दिवस मधातच रोडवर गाडी उभी केली. काय खरं आहे म्हणे तुमच्या बोलाव काय सांग फिरून. अरे म्हणलं झालं काय, पगार व्यवस्थित आहे सगळं. काय म्हणे एवढे डॉक्टर लोक ओळखीचे, एवढे तुमचे तज्ज्ञ लोक ओळखीचे, एक डॉक्टर असा मिळत नाही तुम्हाला माझ्या डोक्याला केस आले पाहिजेत. नशीब एवढं चांगलं, लगेच एका डॉक्टरचा फोन आला. हॅलो पुरुषोत्तम दादा आहे का? म्हणलं हो मीच बोलतोय. पुण्याहून बोलतोय, अमुक अमुक डॉक्टर आहे. म्हणलं बरं बरं बरं. माझ्या आईची पुण्यतिथी दादा आणि कीर्तन ठेवायचं. म्हणलं काही हरकत नाही, पण मी डॉक्टरांना विनंती केली. म्हणलं डॉक्टर ह्यावेळेस मला तुमच्याकडून फी नको, माझ्या ड्रायव्हरचे सगळे केस गेलेले, त्याला केस आले पाहिजे असं औषध द्या. ते डॉक्टर माझ्या पुढचं होतं. तुम्ही यातच आहे म्हणे. कीर्तन करून घेतलं, माझ्याकडून एका बाटलीत औषध दिलं मला आणि ड्रायव्हरला माझ्या समोर सांगितलं 8 दिवस फक्त लावायचं म्हणे, दिवसाआड चाटी करायची म्हणे. काय करायचं? दिवसाआड चाटी करायची. ते एवढं जीवाला खात होतं, दिवसाआड चाटी. त्यानं रस्त्यातच गाडीची चाबी माझ्याकडे दिली म्हणे ही गाडी तुम्ही आता 8 दिवस मला फोन करायचा. मी दुसरा ड्रायव्हर बोलून घेतलं, माझं दिनचर्या चालू होती, कीर्तन चालू होतं. 8 दिवसांनी त्याला भेटायला गेलो. ते सकाळीच उठायचं, मस्त तेल बिल लावायचं. पहिले तरी एवढ्याले केस होती महाराज. त्या डॉक्टरने असं तेल दिलं की डायरेक्ट समृद्धी महामार्गाचा बायपासच झाला, परत काहीच राहिलं नाही. माणूस माणसाच्या शरीरावर खूप प्रेम करतो, खूप म्हणजे खूप जास्त प्रेम करतो. ठीक आहे, काही माणसं उदास असतील, शरीरावर प्रेम करत नसेल, पण समाजावर प्रेम करत नाही असा माणूस आहे का जगामध्ये महाराज? आज तुमच्या आणि माझी जी धावपळ चालली कशासाठी? समाजासाठीच चालली. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोकांकडे, 100-100, 200-200 करोड रुपयाची प्रॉपर्टी, पण एवढी प्रॉपर्टी असून सुद्धा लोक राजकारणामध्ये येतात. त्याचं कारण सांगू का तुम्हाला? लोकांना पैशानं समाधान नाही. लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजे. अरे लोकांनी मानावं म्हणून तर व्याजानं पैसे काढून आपण पुरीचे लग्न करतो, नाही तर काय गरज आहे महाराज एवढे मोठे लग्न करायची? काहीच गरज नाही. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून मोठाले घर आहे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून एवढ्या चांगल्या चांगल्या गाडी. लोक काय म्हणतील, बाबा साहेबासोबत राहतो, कर्ज काढून फॉर्च्युनर घेतो. गरज नाहीये ना. जशी परिस्थिती आहे तसाही राहू शकता, पण लोकांसाठी तुमचं वागणं आहे, लोकांसाठी तुमचं बोलणं आहे. अरे आम्हाला कुठं रस्त्यानं पाणीपुरी खायची इच्छा झाली ना महाराज, आता महाराजच आहे ना आम्ही. धोत्र घातले म्हणजे काही वरून पडलो असं थोडं, काही माणसंच आहे ना. धोत्र घातले, एक ज्ञान घेतलंय परमार्थाचं, पण अपेक्षा काही असते ना महाराज. आता ह्या वयात लोक काय म्हणतील म्हणून पाणीपुरी खायला उतर सुद्धा नाही महाराज. मन मारून परमार्थ चाललाय. काय चाललाय हा खरा नाही, मन मारून चाललाय. कधी कधी एखाद्या हॉटेलवर खायची इच्छा असती, एकदम चांगली शेवभाजी भेटती, पण लोक म्हणतात मला धाबा आहे, आपण जर उतरलो लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून खाणं थांबवलंय. लोक काय म्हणतील याच्यातच माणसाचं जीवन चाललंय, म्हणून दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर. लक्ष देणं आहे का बरं? पहिलं प्रेम शरीरावर करतो, दुसरं प्रेम समाजावर करतो. आणि या दोन गोष्टीवर जर प्रेम करत नसेल तर तिसरं प्रेम मनुष्य पैशावर करतो महाराज. पैशावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही महाराज. खरं सांगा, एवढी राख उचलता तुम्ही देवासाठी का पैशासाठी? हो बोलावं गड्या, लाजू नका, फक्त बोलत चला. कशासाठी करता एवढ्या? हे एवढे डंपरच्या डंपर भरून चालले, हे काशीला थोडे चालले काही नाही ना. हे कशासाठी चालले एवढे उद्योग? मामा बोला, कशासाठी चालले? पैशासाठी. बरं जाऊ दे, ते नसेल कळलं तर सोपं करून सांगतो. मी एवढ्या पाण्या पावसाचा सकाळपासून तुमच्या गावाला हजर आहे, देवासाठी का पैशासाठी? बोला, आता तर कळलं असेल ना तुम्हाला. नाही कसं आहे, आमचं सांगितलं म्हणजे तुम्हाला खूप गुदगुल्या होतात महाराज. सगळ्या लोकांचं लक्ष फक्त महाराज लोकांच्या पैशावरच आहे. काय चला नशीब आहे आमचं. 2-4 दिवसापूर्वी घरी असताना ज्या सरांनी मला लहानपणी 5वीत शिकवलं, त्या क्लास टीचर माझे वयस्कर झाले, त्यांनी मला चहा घ्यायला बोलवलं. पुरुषोत्तम चहा घ्यायला ये. मी आपलं चहा वगैरे झाल्यावर माझे गुरुजी माझ्यावर रागवले. तुला काही कळतं का म्हणे, मॅनर साहेब बोलण्याची अक्कल आहे का काही? म्हणलं काय झालं? अरे 50-50 हजार कीर्तनाचे घेतो म्हणे. मी गुरुजीला म्हणलं, गुरुजी मला देतात हो लोक, प्रेमाने घेत नाही मी. अरे वेड्या, मी डीएड झालो, सीएटी पास होऊन जिल्हा परिषदला शिक्षक आहे. सकाळी 9 वाजता शाळेत जातो, संध्याकाळी 5:30 वाजता घरी येतो. दिवसातून 5 विषय पोरांना शिकवतो. तरी सरकार मला महिन्याला 55-50-60 हजार रुपये महिना देतंय. आणि तू 1.5 तास कीर्तन करतो रे, त्यातला अर्धा तास तो हाच करतो म्हणे. मग एवढे पैसे कसे घेतो? मी सरांना जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे. म्हणलं सर, तुम्ही सकाळी 9 वाजता शाळेत जाता, संध्याकाळी 5:30 वाजता घरी येता, दिवसभर पोरांना प्रेमानं शिकवता, तरी सरकार तुम्हाला महिन्याला 50 हजार देतं, मला प्रेमाने एवढं मानधन देतात. तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. म्हणलं गुरुजी, तुम्ही विद्यार्थी शिकवता म्हणून तुम्हाला पगार कमी, मी विद्यार्थ्याचे बाप शिकवतो म्हणून पगार जास्त. दुसरं काय? लहान मुलाचं जीवन खूप सोपं आहे हो. आपण त्याला म्हणा ए फॉर ॲपल, ते म्हणतो ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. कारण लहान मुलाचं जीवन कोरं कागदासारखं आहे महाराज. इथं आलेले कागद एवढे काळे झालेले ना महाराज.
तुम्ही भागवत पुराण नाही, तुम्ही शिवमहापुराण नाही, तुम्ही महाभारत नाही, तुम्ही पांडव प्रताप बी सांगितला, या कागदावर परिणाम होणार. बेकाम झालेले आहे महाराज. आणि बेकाम झाले की आमच्याकडे गावातलं सगळ्यात बावळट पोरगा आळंदीला. लोकांची धारणाचे, लोकांना असं वाटतं धोत्र घालतात शेंड्याला म्हणजे हे काही येडेचे. अजून सुद्धा लोकांची मानसिकता महाराज लोकांकडे बघण्याची खूप हलकटासारखी. माझी तर इच्छा प्रत्येक महाराजाने लँड क्रुझर गाडीत फिरलं पाहिजेत महाराज. अरे भ्रष्टाचार करणारे बावळे जर मोठ्या मोठ्या गाडीत फिरतात तर आपण धर्माचा प्रचार करतोय ना महाराज, समाजाला व्यसनापासून दूर करतोय. दिवाळीमध्ये माझं कीर्तन होतं पुण्याला. माझी एक मुलगी वैष्णवी 7 वर्षाची ती म्हणे बापू मला यायचं तुमच्यासोबत. म्हणलं चाल. मग दिवाळी होती, म्हणलं चला. आम्ही गेलो. मग आता शॉपिंग करायची म्हणून एका मॉलवर मध्ये गेलो. आता ते मॉलमध्ये सगळे लोक थोडे VIP असतात, छोटे छोटे कपडे घालून जाणारे. आणि मी धोतर घालून गेलो. बरं धोतर बी आपले काही सोपांजी सारखे काठाचे नसतात. ते कुठेही सर आपलं ॲडजस्ट आपलं कसं तरी गरिबासारखं त्यांच्या मागं मागं चालायचं. मी आपलं साधच गेलो. अख्खा मॉल माझ्याकडे पाहत होता. त्यांना असं वाटलं की कोणतं बुजगावून आलं ह्या दुकानात पहिल्यांदा. आता माझा स्वभाव थोडा सर्किटच आहेच तो, त्याला काय करता, स्वभाव आहे ना तो. काय मला सोपान खूप म्हणतात की तू काही थोडा चेंजेस होईल. मला चेंजेस झाल्यावर स्वभाव कसा म्हणायचा, जे आहे ते आहे. मग आता त्या सगळ्या मुली वगैरे त्या सगळ्या माझ्याकडे पाहून हसत होते. तो मॅनेजर. मग आता 10, 15, 20 हजाराची खरेदी झाली. मी कॅश पैसे दिले. आणि मग बाहेर निघत असताना स्वभाव कुठं राहतो माणिक भाऊ माझा. मी त्या मॅनेजरला बोलवलं. म्हणलं मॅनेजर इकडे या. काय काय माहीत नाही म्हणलं तुम्हाला. ते म्हणे दादा महाराज मला 16,000 रुपये. बरं 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 बरं. एक चपटी पोरगी होती ती माझ्याकडे पाहून सारखं हसत होती. ते म्हणलं इकडे किती पेमेंट आहे ग तुला. ते म्हणे 12,000 रुपये. दुसरीला बोलवलं. मला तुला किती. ते म्हणे 14,000 रुपये. सगळ्यांचा बॉस होता एक. त्याला मला तुला किती आहे. 18,000 रुपये पेमेंट आहे. म्हणलं तुम्हाला 12, 13, 14,000 रुपये पेमेंट असून तुम्ही माझ्याकडे पाहून हसता. मूर्खांनो मला 1,00,000 रुपये रोज आहे. काय म्हणलं मी त्यांना, मला 1,00,000 रुपये रोज आहे. तुमच्यासारखे 12 जण मी गाईचं शेण काढायला ठेवू शकतो, एवढा मोठा महाराज आहे. संप्रदायाकडे बघत असताना चुकीच्या दृष्टीनं का पाहताय तुम्ही. अरे ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर आहे ना. राजाची कांता आणि का राहू नाही, राहिलंच पाहिजेत महाराज. आपण काही भिकाऱ्याची पोर आहे का. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. विठू पाटलाचे आम्ही लेकर आहे म्हणून माणसानं वजनात राहिलं पाहिजे. विठाला विठाला तिन्ही गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करते. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला तर या तिन्ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. तुकोबरायचं प्रमाणे विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. साधू संतांनी समाजाचाही विचार नाही केला. उलट तर परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला, साधकाला 400 वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी तुकोबराने सावध केलंय. काळ सारावा एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा. प्रमाण किती गोडे पहा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते जोनिया जन भक्ती करा, ते जोनिया जन. त्या व्यक्तीने
तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते जो नियाजन भक्तीच करा. कोणाचा झालाय हा समाज महाराज? अरे ज्ञानोबराय तुकोबरायला जर या समाजानं सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज? भगवान बाबासारख्या महान संताला सुद्धा समाजाने त्रास दिला. लोक आपल्या विरोधात बोलतात, काही ताण घेऊ नका महाराज. ज्या झाडाला फळं जास्त असतात त्या झाडाला नेहमी काय असतात? लोक दगड मारतात. ज्याला फळं नाही फुलं नाही त्याला काय दगड मारतील? माघारी तुमच्या नावाची चर्चा मार्केटमध्ये कशी चालू याला महत्व नाही, चर्चा चालू याला महत्व आहे. चर्चा वाईट असो चांगली असो, फक्त तुमच्या नावाची चर्चा चालू आहे. कारण रिकाम्या लोकांची लोक चर्चा करत नाही. ज्याचं काहीतरी नाव आहे त्याचीच चर्चा मार्केटमध्ये होती. म्हणून समाजाचा विचार करू नका. ज्ञानोबराय तुकोबरायचा जर हा समाज झाला नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची? लोकांनी आपलं प्रेम करावं. अरे 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलंय ना, तळ हाताच्या फोडासारखं जपती ती मायमाऊली. त्याला अमृताही पेक्षा पवित्र दूध जी मायमाऊली ज्या लेकराला पाजती, ते लेकरू त्याच्या जन्मदाच्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची की लोक आपल्यावर प्रेम करतील? करतात ना लोक तुमच्यावर प्रेम. जोपर्यंत तुमच्यापेक्षा पर्याय लोकांना सापडत नाही तोपर्यंत प्रेम करतात. ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला वादक भेटल, ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला गायक भेटल, ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला कीर्तनकार भेटल, त्या दिवशी पहिल्याच्या ढुंगावर लात मारतात. हा जगाचा नियम आहे. जन हे सुखाचे अंत हे काळीचे नाही कोणी. या जगाचा विचार करू नका. म्हणून साधू संतांनी जगाचाही त्याग केला. ठीक आहे महाराज, शरीराचा त्याग केला मान्य आहे आम्हाला, जगाचा त्याग केला मान्य आहे आम्हाला, धनाचाही त्याग केला. सोने रुपये आम्हा माणिक पाशान खडे जैसे, सर्वांचे अभंग पाठे. म्हणून साधू संतांनी जीवनामध्ये धनाचाही विचार केला नाही, समाजाचाही विचार केला नाही आणि शरीराचाही विचार केला नाही. याचं कारण असं आहे की त्यांची अवघी देवावरी माया, त्यांचा विषय भगवंत झाला होता. आणि असे जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा, संसारावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगत नाही मागितली निळोबरायने. आश्रमावर प्रेम करणाऱ्या संन्यासाची संगत नाही मागितली. जे फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतात ना, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती दे. आणि खरं सांगू का, जीवनामध्ये संगत चांगल्या माणसाची पाहिजेत महाराज. कारण की मानवी देहाला सुगंध संताच्या संगतीमुळे मिळतोय महाराज. आम्ही 10वी 5वी फेल माणसं आहे महाराज. काय आमचं जीवन आहे? हा सोपान श्लोक पाठ करायचे मी झोपायचो. हा पहिल्यापासून बुद्धिमानाची खरंच आहे ना महाराज. ते 10 श्लोक पाठ केले तेव्हा आम्ही एकाचं पठण करायचो, नुसता खायचो आणि झोपायचो. पण ज्ञानोबराय तुकोबरायनं काय जीवनामध्ये कृपा केली महाराज. आज नाही तिथं लाव झालं, नाही ते सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त झाल्या. संगत कोणाची घडली? ज्ञानोबरायची घडली. मी खरं सांगू का, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधीही चांगलं आहे. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचं नोकर झालेलं कधीही चांगलंय. म्हणून होईल तोपर्यंत चांगल्या माणसाची संगती करा. आणि त्यातल्या त्यात जो तुम्हाला चांगले विचार देईल अशा माणसाच्या संगतीत जात. निळोबराय सांगतात, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. ठीक आहे निळोबराय, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर फायदा काय? निळोबराय सांगतात, देवा अशा महात्म्याचं सहज जरी श्रवण केलं तर माझा परमार्थ दृढ होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता सहज त्यांच्या ऐकता
चरणामध्ये निळोबराय सांगतात, ए पांडुरंगा ऐक, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगत माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली ना देवा, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निश्चित त्यांचं श्रवण केल्यानंतर माझा परमार्थ दृढ होतोय, परमार्थाविषयी माझी श्रद्धा वाढते. खरं सांगू का, अशा माणसाचं श्रवण करा की ते श्रवण ऐकल्यानंतर तुम्हाला कीर्तन करायची इच्छा नाही झाली पाहिजे, परमार्थ करायची इच्छा झाली पाहिजे. हल्ली परमार्थावर एवढे चांगले दिवस आहे ना महाराज, बाप रे बाप, खूप चांगले दिवस आहे. IT पार्कवर सुद्धा एवढे चांगले दिवस नाही तेवढे वारकरी संप्रदायावर आहे महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, कारण की पूर्वी फक्त सप्ताहानिमित्त कीर्तन होत होते, भगवंताच्या पुण्यतिथीनिमित्त, साधू संतांच्या पुण्यतिथीनिमित्त, भगवंताच्या जयंतीनिमित्त कीर्तन होत होते. आता तर एवढं सुंदर जीवन आलंय की माणसं मेली की कीर्तन आहे, माणसं जन्मली की कीर्तन आहे. अहो त्या पश्चिम महाराष्ट्रात तर हळदीनिमित्त सुद्धा कीर्तन आहे हो, वरातीनिमित्त कीर्तन. एवढ्यावर नाही थांबले लोक. परवा दिवशी एका महामूर्खाने मला फोन केला, म्हणे हॅलो, म्हणे पुरुषोत्तम दादा आहे का? म्हणलं हो हो बोला ना. तारीख यायची दादा मला तुमची. म्हणलं काही हरकत नाही. त्याचं नाव गाव सर्व लिहिलं, नंबर लिहिला, सगळं लिहिलं. आणि फोन ठेवता ठेवता त्याला मला, अरे कीर्तन कशा निमित्ताने? तो हळूच मला म्हणे, महाराज आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले म्हणे. काय म्हणला तो? आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले आणि त्याच्या उद्घाटनानिमित्त कीर्तन आहे. म्हणलं कीर्तन करायला काय प्रॉब्लेम आहे, करू ना आपण, देवाचं नाव आहे. पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा हा एक मोठा प्रश्न आहे. कारण गाथ्यामध्ये कोंबड्याचं वर्णन आणि कोंबडी पळाली हा अभंग चालत नाही. मग आता घ्यायचा कोणता अभंग हाही मोठा प्रश्न आहे ना. परमार्थ खूप वाढलाय. पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते, पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते, प्रेमानं ऐकत होते, भावनेनं ऐकत होते. आज श्रद्धा प्रेम भाव नाही राहिला. चॉईसनं लोक कीर्तन ऐकतायत महाराज. सप्त्याची मीटिंग जर भरली ना, आपण जर सांगितलं ओ दादा त्या अमुक अमुक कीर्तनकाराचं कीर्तन घ्या ना, लोक म्हणतात तो युट्यूबवर आहे का, इथून सुरुवात आहे. आपण जर गायक आहोत ते गणेश ते युट्यूबवर आहे का, पहिलं युट्यूबवर चेक करतात. म्हणजे लोकांची धारणा अशी झालेली आहे की जो युट्यूबवर आहे तोच कीर्तनकार आहे. मग बाकीचे काय म्हशी वळतात का? अरे 10 वर्षापूर्वी युट्यूब नव्हतं गड्यांनो. आणि लोकांना, आणि परत लोकांनीच आरोप करायचा आज कीर्तनाची पातळी घसरली. अजिबात घसरली नाही. कीर्तनाची पातळी त्याही वेळेस तीच होती, आताही तीच आहे आणि उद्याही तीच राहणार आहे. तुमची काय झाली, फरमाईश वाढून गेलेली ना. तुम्हाला कीर्तनकाराने अभंग सोडावा अशी अपेक्षाच नाहीये. तुम्हाला असं वाटतं कीर्तनकाराने आली की फक्त आमची वरवर करावं, आमचं नाव घ्यावं आणि निघून जावं. मग आता तुम्हालाच काही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही काही महात्मे, अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे काही काही कीर्तनकार आहे की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला कीर्तन सोडून परमार्थ करायची इच्छा होती. आम्ही सकाळी अर्धा तास शास्त्रीजवळ बसलेलो होतो महाराज. 3 तास होतो. 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत 3 तासामध्ये पैशाची गप्पा नाही, व्यवहाराचा नाही, राजकारणाची नाही. 3 तास आमच्या दोघांना ते अशी ज्ञानेश्वरी सांगत होते की असं वाटत होतं त्यांना 1 लाख लोकांना मी ज्ञानेश्वरी सांगतोय महाराज. असे बी काही महात्मे आहे ना. त्यांनी एक उदाहरण सांगितलं आम्हाला सकाळी की एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे. हे मेडिकलमध्ये एक गोळी आहे, त्या औषधीच्या कंपनीचा मालक आहे. आपल्याच बीड जिल्ह्याचे कोणते तरी कमिशनर ढाकणे साहेब, ते मुंबईला त्यांची काहीतरी दोघांची बिझनेस मीटिंग असेल एखाद्या हॉटेलमध्ये. तर त्यांनी विचारलं तुम्ही कुठले? ते म्हणे मी भगवानगडाच्या जवळचा. मग त्यांनी तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती त्यांनी फोटो दाखवला. यांना तुम्ही ओळखता? हो म्हणे आमच्या गडाचे महंत आहे. म्हणलं बरं बरं. तर तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती सांगत होता की मी यांचं प्रवचन ऐकल्याशिवाय आणि यांचं ज्ञानेश्वरी ऐकल्याशिवाय झोपत नाही म्हणे. महाराज एवढी क्रांती महाराज लोकांची. कोण म्हणते चांगले लोक जगामध्ये? अजिबात नाहीये. तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. अरे सोनं केव्हाही सोनाचे. कधी सोन्यानं प्रचार केला का? ऐका ऐका, माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, गरम पाण्याने आंघोळ केली तरी कलर जात नाही, असं कधी सोनं म्हणतं का? नाही नाही नाही. हे बँटेक्सला करावं लागतं. गरम पाण्याने आंघोळ केली तरी जात नाही. 3000त 1 तोळा. मार्केट ज्याचं नावाचं जास्त जाम आहे, समजून चालाव. ज्या गोष्टीचं मार्केट जास्त आहे ती बहुतांशी 100% आणि 1000% ती वस्तू डुप्लिकेट आहे. काय? अरे ओरिजिनल माणसाला प्रचार करायची काय? विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान माणसाला कुठे जायची गरज आहे का? मी साधू आहे असं सांगायची गरज पडती का साधूला? अजिबात नाही. अरे साधू आहे, वैराग्यवान आहे, त्याच्या कृतीतून आणि त्याच्या आचरणातून ते सिद्ध होत आहे. विठ्ठल सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. चांगल्या लोकांचं श्रवण करा. निश्चित
तुम्हाला परमार्थाविषयी काय होईल, आवड निर्माण होईल. साधूच्या सहज बोलण्याने सुद्धा जीवनाचं कल्याण आहे. सहज बोलणे. अरे वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला हो. 2 मिनिटाचा सत्संग. ए वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं वाईट वागतोय, शेवटी तुझे कोणी कामी येणार नाही. एवढा भावला तो सत्संग अंतकरणाला की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राचं चरित्र लिहून ठेवलंय वाल्मिकी ऋषीने. म्हणून खरं सांगू, चांगल्या लोकांचं श्रवण करा. निश्चित साधूच्या चांगल्या बोलण्यानं, सहज बोलण्यानं सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. आणि आपला असं आहे, आपण सहज जरी बोललो तरी लोकांचं वाटोळे. आपण सहज जरी बोललो तरी एका गावाचे 2 गाव होतात. काय ताकद असेल आपल्या तोंडाची. आपण सहज जरी बोललो तरी एका सप्त्याचे 2 सप्ते होतात. काय ताकद असेल माझी या सत्यवादाचे तप. आपण सहज जरी बोललो तर एका पक्षाचे 2 पक्ष होतात. किती ताकद आहे. म्हणून बोलत असताना ज्ञानोबराय सांगतात, साच आणि मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे, मधुरावानी ज्याला या समाजाच्या मनावर राज्य करायचंय त्यानं फक्त आणि फक्त एका इंद्रियाला आपल्या हातात ठेवायचं, ते म्हणजे ही वाणी. मी माफी मागून एक वाक्य बोलतो. राजकारणी लोक कामं करतात का गोड बोलतात हो? बोल गड्यावर लाजू नका. राजकारणी लोक कामं नाही करत, गोड बोलतात. काय बोलतात? त्यांचा तेवढा गुण जरी तुम्ही आणि मी घेतलं तरी जीवनामध्ये काहीच दुःख होणार नाही. पण काही लोक महाराज जिथं जाईल तिथं चुकीचं बोलतात. एका गावामध्ये एक मूर्ख होता. एवढा मूर्ख होता की त्याला कोणी सप्त्याला बोलत नव्हतं, एकादशीला नव्हतं बोलवत, कोणी लग्नाला नाही. कारण की तो जिथं जाईल तिथं चुकीचंच बोलायचा. त्याच्या वर्गमित्राचं लग्न होतं. सर्व गावाला चुलबंद होतं आणि याला कोणी आमंत्रण दिलं नाही. सगळं गाव लग्नाला गेलं आणि एकटंच गावात. एक माणूस राहिला होता, तो 2 व्हीलरवर चालला. नाव द्याला, ए दादा, अरे मला येऊ दे लग्नाला. ते म्हणे, भाऊ तुला जर घेऊन गेलो तर लोक तुलाही मारतील आणि मलाही मारतील, कारण तू मूर्ख आहे. अरे ठीक आहे, मी मूर्ख आहे, मला माहिती आहे, मला अक्कल नाही. अरे पण तो माझा वर्गमित्र आहे रे, एका ताटात खाल्लाय आम्ही. अंत्ययात्रेच्या वेळेस माणसाची किती जरी दुश्मनी असेल तरी गेलं पाहिजे ना. आणि लग्नाच्या कार्याला किती जरी भावबंदकी असेल तरी तुम्ही त्याच्या शुभ कार्यामध्ये गेलं पाहिजे. अरे ठीक आहे, मी मूर्ख आहे, मला बोलण्याची अक्कल नाही, पण वर्गमित्र आहे ना रे. ह्या डोळ्यानं मला त्याचं लग्न बघायचं. तो म्हणे, हे बघ निवतो पण काही बोलू नको, तुझी शपथ घेतो म्हणे, शब्दही बोलत नाही. लग्नात गेला, दुपारची वेळ होती. आमच्या तिकडे दुपारी ती गेल्यानंतर पहिलं शरबत वगैरे, मग वाघिंसा असतो, म्हणजे मुलगी वगैरे येतात, तिला साडी देतात. सगळ्यांना माहिती ती पद्धत. आता ते झाल्यानंतर वरबापाने सांगितलं, आलेल्या सर्व पाहुणे मंडळी जेवून घ्या. आता मोठ्या शावकाराचं लग्न होतं. जेवण बिवण झालं याचं. हे जेवण झाल्यानंतर वरबापा म्हणजे नवरदेवाच्या वडिलाकडे चाललं. वरबापानं यांना लांबूनच पाहिल्यावर वरबापाला घाम आला की ही कस काय ही जडाली, याला तर आमंत्रण नाही. जय रे जय रे जय रे जय. जेवण झालं का? हो हो हो, बरं बरं. तिथं बैठक आहे, कूलर लावलेले, जाऊन आराम करा. बरं बरं, हो ठीक आहे, जातो. हे राहिलं. नवरदेव कुठे आहे? मग नवरदेव मारुतीच्या मंदिरावर. बरं बरं. नवरी तिच्या घरी आहे म्हणे. लग्न किती वाजता आहे? म्हणे 5 वाजता आहे. आता किती वाजले? म्हणे आता 2 वाजले. बरं बरं बरं. परत राहिलं म्हणे, नवरदेव कुठे आहे? तुला सांगितलं ना म्हणे एकदा मारुतीच्या मंदिरावर. नवरी तिच्या घरी आहे ना. लग्न किती वाजता आहे? 5 वाजता आहे. आता किती वाजले? 2. आणि काव म्हणे वरबाप, 2-3 तासात जर या मंडपाला आग लागली तर काही गरज आहे म्हणायची? काहीच गरज नाही. जिथं जाईल तिथं काहीतरी चुकीचं बोलतात. म्हणून अशा लोकांचं श्रवण करा की त्यांचं श्रवण केल्यानंतर निश्चित माणसाला परमार्थ करण्याची इच्छा झाली पाहिजे. महाराज सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय देवाकडे गेले. देवा वाया गेलंय हो माझं जीवन, अनुतापासी दुनी वचडे. देवा वाया गेलंय माझं जीवन. तुम्हाला आणि मला कधी वाटलंच नाही तुमचं आणि माझं जीवन वाया गेलं. कधीतरी तुम्ही आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचा विचार करा. अरे आपण आलोय कुठून, आपल्याला करायचं काय ना आपल्याला जायचं कुठे, या गोष्टीचा विचार करा. एवढा गोड नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना मायबाप, संधीचं सोनं करा बरं. वेळ नका वाया घालू. एकदा का वेळ माणसाच्या जीवनातून निघून गेली की त्या माणसासमोर फक्त एकच पर्याय असतो, तो म्हणजे पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. देवाचं चिंतन करा. कारण एकदा वेळ निघून गेली की महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. मग परत सुरू होत आहे ते पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय ना. मग निश्चित संधीचं सोनं करा. महाराज सांगतात हा हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना
घालवू नको रे हरिभजना घालवू नको रे हरिभजना विन काळ घालवू नको रे हरिभजना विन काळ घालवू नको रे हरिभजना घालवू नको रे हरिभजना घालवू नको रे हरीच्या सापा भेवली बाबा हरीच्या सापा भेवली बाबा भेटी नाही जीव सेवा भेटी नाही जीव सेवा अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे हरिभजना घालवू नको रे हरिभजना घालवू नको रे हरिभजना घालवू नको रे भगवंताच्या चिंतनाविना एक क्षण सुद्धा वाया नका घालू. तुम्ही आणि मी एवढे सावध आहे महाराज. एवढं सुंदर तुम्ही सर्व गावकरी मंडळीने नियोजन केलंय. पाऊस येऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडप आहे. जेवणाच्या पंक्ती महाराज लोकांच्या तारखी 2-2, 4-4 महिने अगोदर घेता. सर्व गोष्टीची तयारी करता. खरं सांगा, घर कसं बांधायचं याची तयारी करता. सप्ताह कसा कसा याची तयारी करता. 2024ची तयारी आतापासून सुरू झाली का नाही? मग निवडणुकीची तयारी करता, सप्ताहाची तयारी करता. मग बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे, तुम्ही आणि मी मरणार आहे याची कधी तयारी करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? मरणाची सुद्धा एक तयारी आहे. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या मरणाची तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय ना जाने इस श्वास की आवन होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा जीवनामध्ये वाया जाऊ देऊ नका. परत सगळंच मिळतो. गेलेला पैसा कमवता येईल, गेलेली प्रॉपर्टी मिळेल, गेलेली सत्ता कमवता येईल, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. 2-2 कोटी रुपयाच्या बॅगी घेऊन आपण डॉक्टरच्या दारामध्ये होतो, डॉक्टर पैसे घ्यावं वाचवा माझ्या वडिलाला. अजिबात नाही महाराज. मग एवढा सुंदर नरदेव जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. 24 तास देवानं तुम्हाला दिलेले, त्यातले 23 तास काम करा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, काय करायचं ते करा, पण 1 तास माझ्या देवासाठी देत चला गाड्यांना. एक माणूस म्हणे महाराज 1 तास लय होतो. मग त्या 1 तासाचे 4 विभाग करा. 15 × 15, 15 × 2 = 30, 15 × 3 = 45, 15 × 4 = 60. सकाळी आंघोळीला बसल्यावर थोबाडाला काय काम आहे तुमच्या? काहीच नाही ना. आंघोळ झाल्यापासून कपडे घालेपर्यंत काहीच काम नाही. आंघोळीला बसले की कपडे घालेपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, बस झालं 15 मिनिटं. इथून परळीला जायला 15 मिनिटं झाला, कारण रोड 1 नंबर हवे आहे ना, त्याच्यामुळं थोडा लवकर जातो माणूस. 15 मिनिटं परळीला जायला लागतात, बरोबर आहे का नाही? मग 2 व्हीलरवर परळीला जाताना तोंडाला काय काम आहे? काहीच काम नाही. दुकानावर जात असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, बस झाले 30 मिनिटं. परत दुकानावरून घरी येताना 15 मिनिटं झाले 45 मिनिटं. आणि झोपायच्या अगोदर 15 मिनिटं करा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज तुम्हाला, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, भगवंताच्या चिंतनानं ते तरल्याशिवाय राहणार नाही महाराज. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी नारायण. कितीही मोठं संकट असू द्या. अनुभव सांगतो तुम्हाला. इथं एवढ्या मायमावल्या बसलेल्या आहे, बिचाऱ्या कथेलाही यांची उपस्थिती भरपूर आहे, कीर्तनाला सुद्धा आहे. मायानो खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू. सिद्धेश्वराच्या दरबारात तुम्ही बसलेले, एखादी तरी बिचारी अशी असेल तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. अजिबात तसलं काही करू नका. माझा ऐकून तसला मूर्खपणा करू नका. तो बाबा जर इथं बसेल असेल तर मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, मला काय ताण आहे. अख्खं शिवमहापुराण काढल तुमच्यावर तो. खरं सांगा, फक्त खोटं बोलू नका. इथं मायमावल्यानं एखादी तरी मायमावली असेल, अजिबात हात वर करू नका, मान हलू नका. मी मानसशास्त्राचा तज्ञ हो. कोण माणूस हलकट आहे मला तोंडावून कळतं त्याच्या. कोण माणूस पैसे घेतले कुसने देत नाही, चेहऱ्यावरून सांगू शकतो मी तुम्हाला. कोण माणूस असा जळकाय असं चेहऱ्यानं सांगू शकतो तुम्हाला. रेग्युलर लोक आहेत तसे ना महाराज. मग मायानो खरं सांगा, फक्त तुमचं लेकरू म्हणून सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या. एखादी तरी माय माऊली अशी असेल तिचा नवरा दारू पेत असेल, तुम्हाला असं वाटतं नाही तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी? वाटतीच ना. मान नका हलू, मी लगेच सांगतो. आणि दारू कशानं सुटत नाही ना कोणत्या बाबाकून. बरं हे कमी काही भाग्येश्वर धाम नाही बरं, म्हणजे असं शंका तसलं काही नाही, एकदम सोपं सांगतो. दारू इंजेक्शनानं सुटत नाही, कोणत्या बाबाकून कोणत्या राखीनं. इंजेक्शनानं दारू सुटत असते वय? कोण म्हणतो सोपान बाबा? आमच्या गावचे बावळे क्रुझर भरून गेले तिकडं. त्या साताऱ्याला की इंजेक्शन देतो.
हे पेतपेतच तिथपर्यंत गेले माणिकराव. 50,000चं इंजेक्शन टोचलं आणि पेतपेतच घरी आले. आणि खरं सांगा, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती, असं समजा XYZ, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकांनी झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो का तू, दिले असते कोचून. बरोबर आहे का? इंजेक्शनानं दारू सुटत नाही. या अभंगाकडे या, लक्ष द्या. मग इंजेक्शनानं दारू सुटत नाही, कोणत्या डॉक्टर कोण सुटत नाही, कोणत्या महाराजा कोण सुटत नाही. मी सांगतो दारू कशानं सुटती. रेकॉर्ड करून घ्या माझा आवाज. तसं तर युट्यूबवर चालूच, लक्ष देऊन ऐका. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. किती महिने जप करा? 2 महिने. ही काही अंधश्रद्धा नाही, दुसरा काही असं कोणता धाम नाही, भीम नाही, काही नाही. हे सोपं सांगतोय तुम्हाला, लाईव्ह आहे एकदम. मी सांगतो त्या मंत्राचा जप फक्त 2 महिने अंतःकरणापासून करा. कितीही 1 नंबरचा बेवडा माणूस असू द्या तुमचा, 2 महिन्यात जर त्यानं दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल सिद्धेश्वराच्या दरबारात, सांगतो तुम्हाला. काही माय मावल्या तर म्हणतील, भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. हे दारू पेत आहे रे हे बेवडं, असं म्हणत असाल काही बिचारे. ऐका बरं, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकाच मंत्राला किंमत आहे, रामकृष्णारी. कोणता मंत्र आहे? रामकृष्णारी. उद्यापासून महिला मंडळी फक्त सुरू करा. तुम्ही 1 रुपया ऍडव्हान्स घेतली तुमच्याकडून, घ्या. सकाळी स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक, प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. किती तास लागतो? 1 तास. चपाती भाजी भात वगैरे करण्यासाठी किती वेळ लागतो? 1 तास. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत कोणालाच बोलू नका. फक्त पांडुरंगाची मूर्ती समोर आणा. स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, असं जर 1 तास चिंतन केलं तर 5,000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? 5,000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो. किती टाइम करावा लागतो? मग सकाळचं 5,000, संध्याकाळचं 5,000. नामस्मरण किती झालं? किती झालं? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही महाराज, तो प्रसाद होईल. काय होईल? तो प्रसाद होईल. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त मनापासून 2 महिने खाऊ घाला. त्यानं जर नाही दारू सोडली, कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद आहे भगवंताच्या नावात. पवित्रतेची अन्न हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन, हरी चिंतन भोजन. हरी चिंतन भोजन, हरी जन भोजन, हरी चिंतन भोजन, भोजन. तुम्ही म्हणसाल याच्यासाठी पुरावा काय? आपण 2 मिनिटात महाभारताचा